नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, राज्यघटनेचा आजचा आपला हा दुसरा पाठ आहे. यामध्ये आपण प्रास्ताविके संबंधित जे प्रश्न विचारलेले आयोगाने त्याबद्दल प्रश्न बघणार आहोत मित्रांनो. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. सरनामा म्हणजेच काय मित्रांनो? प्रस्तावना, त्यास उद्देशपत्रिका असे म्हणतो. सरनामा म्हणजेच प्रस्तावना. सरनामा म्हणजेच काय? प्रस्तावना किंवा उद्देशपत्रिका ठीक आहे, म्हणजे सरनामा. तर सरनाम्याविषयी आपल्याला विधाने दिलेली आहे मित्रांनो. पहिला विधान आहे, सरनामा हा राज्य घटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ते उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. तर मित्रांनो, हा पहिला विधान मित्रांनो बरोबर आहे. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ते उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. सरनामा पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे, संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिलेली आहे तशी सरनाम्यास दिलेली नाही म्हणते. कायदेशीर मान्यता. तर हा विधान मित्रांनो चुकीचा आहे. तर सरनाम्याला पण कायदेशीर मान्यता दिलेली आहे. ठीक आहे, सरनाम्यास सुद्धा कायदेशीर मान्यता दिलेली आहे, त्यामुळे हा विधान चुकीचा आहे. या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो विधान अ फक्त बरोबर. ठीक आहे, पुढचा प्रश्न, आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट आहे? आर्थिक न्यायाचे तत्व भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट आहे असं म्हटलंय मित्रांनो. विधान एक आहे, राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे. दुसरं म्हटलंय उद्देशिका, मूलभूत हक्क. तिसरं विधान आहे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे वरीलपैकी कोणतेही नाही. तर मित्रांनो, आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या आपल्या उद्देशपत्रिकामध्ये म्हणजेच सरनाम्यात आणि त्याची अंमलबजावणी होते मित्रांनो मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून. म्हणजेच विधान पहिला हे आपलं बरोबर राहील. आर्थिक न्यायाचे तत्व हे कुठे आहे? तर उद्देशपत्रिकामध्ये आणि मार्गदर्शक तत्वामध्ये. मार्गदर्शक तत्वामध्ये कलम आहे मित्रांनो, कलम 39 मध्ये आहे मार्गदर्शक तत्वामध्ये आर्थिक न्यायाचे तत्व. मित्रांनो, मार्गदर्शक तत्वे ही देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करते मित्रांनो मार्गदर्शक तत्वे. तर मूलभूत हक्क राजकीय लोकशाही प्रस्थापित करते मूलभूत हक्क. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ, उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. ब, उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे किंवा आहेत? तर आपल्याला मित्रांनो बरोबर विधान विचारलं आहे. बरोबर कोणते आहे? पहिला विधान आहे, उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेचा भाग आहे आणि न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. हे विधान बरोबर आहे मित्रांनो. उद्देशपत्रिका हा घटनेचा भाग आहे आणि न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. म्हणजेच काय? उद्देशपत्रिका हे न्यायप्रविष्ट नाही आहे मित्रांनो, न्यायप्रविष्ट नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरं विधान आहे, उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही. हे विधान चुकीचे आहे मित्रांनो. उद्देशपत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते. आतापर्यंत आपण एक वेळेस दुरुस्ती केली आहे, ते म्हणजेच कधी? 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये. 42वी घटना दुरुस्ती 1976 ला. त्याद्वारे मित्रांनो सरनाम्यामध्ये आपण 3 शब्द समाविष्ट केलेले आहेत, धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मता. त्यास मित्रांनो अखंडता असे सुद्धा म्हणतात, एकात्मता किंवा अखंडता. एकदा दुरुस्ती केली आहे 42व्या घटना दुरुस्तीने 1976 ला. त्यानुसार धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मता हे शब्द मित्रांनो आपण प्रस्तावनेमध्ये म्हणजे सरनाम्यामध्ये समाविष्ट केले आहे. पुढचा प्रश्न,
प्रश्न चौथा आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, 2 वेळेस रिपीट झालेला आहे. प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे ते म्हणजेच मित्रांनो याचं उत्तर आहे न्याय. सर्वात प्रथम उल्लेख आहे मित्रांनो न्यायाचा, त्यानंतर आहे स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. ठीक आहे, पहिले उल्लेख आहे मित्रांनो न्याय, त्यानंतर आहे स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता, असा क्रम आहे मित्रांनो. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. तर प्रथम उल्लेख आहे न्यायाचा. पुढचा प्रश्न, भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? एक, राष्ट्राची एकता आणि राष्ट्राची एकात्मता. तर या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो, कालांतराने काय सम्मिलित झाले? तर राष्ट्राची अखंडता हे आपण मित्रांनो 42व्या घटनादुरुस्तीने, ठीक आहे, 42व्या घटनादुरुस्तीने 1976 ला, ठीक आहे, 42वी घटनादुरुस्ती 1976 ला आपण 3 शब्द समाविष्ट करण्यात केले होते मित्रांनो सरनाम्यामध्ये. ते म्हणजेच काय? राष्ट्रीय एकात्मता किंवा त्यास मित्रांनो अखंडता असे म्हणतो, अखंडता. ठीक आहे, दुसरा आहे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. हे 3 शब्द मित्रांनो सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले होते. तर या प्रश्नाचं उत्तर राहील राष्ट्राची अखंडता. हे आपण नंतर राज्यघटनेमध्ये म्हणजे सरनाम्यामध्ये समाविष्ट केले आहे 42व्या घटनादुरुस्तीने. मित्रांनो, 42वी घटनादुरुस्तीचा अंमल झालेला आहे 3 जानेवारी 1977 पासून. 3 जानेवारी 1977 पासून. एकदा मेन्स मध्ये ही डेट विचारली आहे मित्रांनो, तर हे लक्षात राहू द्या. 3 जानेवारी 1977 पासून 42वी घटनादुरुस्तीचे अंमल झालेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आपल्याला सत्य विधान विचारलेलं आहे. विधान पहिलं आहे, बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता. दुसरा विधान आहे, केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा घटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता. तिसरा विधान आहे, सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीद्वारे 2 वेळा बदल करण्यात आलेला आहे. किती वेळा? 2 वेळा बदल करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पाहण्याआधी आपण बघून घेऊ उद्देशपत्रिका घटनेचा भाग आहे किंवा नाही. याबद्दल मित्रांनो 3 महत्त्वाचे खटले आहेत. उद्देशपत्रिका आपल्या घटनेचा भाग आहे किंवा नाही याबद्दल मित्रांनो 3 महत्त्वाचे खटले आहे. पहिला खटला आहे मित्रांनो 1960चा खटला आहे मित्रांनो बेरुबारी युनियन खटला आहे 1960चा. नंतर आहे मित्रांनो 1973चा केशवानंद भारती खटला 1973चा. आणि 1995चा खटला आहे मित्रांनो LIC भारतीय जीवन विमा खटला. ठीक आहे, पहिला खटला 1960चा बेरुबारी, नंतर 1973 केशवानंद आणि 1995चा भारतीय जीवन विमा खटला. ठीक आहे, तर मित्रांनो बेरुबारी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रस्ताविका घटनेचा भाग नाही असे म्हटले आहे. प्रस्ताविका घटनेचा भाग नाही असे म्हटले आहे. त्यानंतर केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीचे मत फेटाळले आणि घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये काय मित्रांनो, केशवानंद भारती खटल्यामध्ये प्रस्ताविका म्हणजे सरनामा घटनेचा भाग आहे असे स्पष्ट केले. त्यानंतर भारतीय जीवन विमा खटला 1995चा आहे. त्यात मित्रांनो प्रस्ताविका घटनेचा अविभाज्य भाग आहे असे स्पष्ट केले. अविभाज्य भाग. ठीक आहे, अविभाज्य. 1960 पहिला खटला बेरुबारीचा भाग नाही, केशवानंद मध्ये भाग आहे. आणि भारतीय जीवन विमा खटला 1995चा अविभाज्य भाग आहे असे स्पष्ट केले. तर मित्रांनो पहिलं विधान आहे, बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालय सरनामा घटनेचा भाग असल्याचा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे, कारण की बेरुबारीमध्ये काय म्हटलं आहे तर भाग नाही. केशवानंद भारतीमध्ये म्हटलाय भाग आहे. भाग आहे. तर यात म्हटलाय मित्रांनो भाग नसल्याचा निर्णय दिलाय, त्यामुळे हा विधान पण चुकीचं आहे. आणि सरनाम्यामध्ये आतापर्यंत 2 वेळा बदल करण्यात आलेला आहे. तर 2 वेळा नाही मित्रांनो, तर 1 वेळा घटनादुरुस्तीद्वारे आपण बदल केला आहे, ते म्हणजेच 42व्या घटनादुरुस्तीद्वारे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर राहील वरीलपैकी एकही नाही, म्हणजे सगळे असत्य आहे. ठीक आहे,
तर हे इतकं लक्षात ठेवा मित्रांनो. 1960 बेरुबारी भाग आहे नाही. 1973 केशवानंद भारती भाग आहे. 1995 भारतीय जीवन विमा अविभाज्य भाग आहे. पुढचा प्रश्न. उद्देश पत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांची जुळणी करा. ठीक आहे. उद्देश पत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांची जुळवणी करणं. तर उद्देश पत्रिकाला मित्रांनो राजकीय कुंडली, पहिला आहे राजकीय कुंडली. उद्देश पत्रिका सरनाम्याला राजकीय कुंडली असे म्हटले आहे कोणी मित्रांनो, तर के.एम. मुन्शी यांनी. के.एम. मुन्शी. कुंडली आणि मुन्शी. ठीक आहे. कुंडली कोणी म्हटलं आहे, तर मुन्शीने म्हटलेलं आहे. कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे, कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे सरनाम्याला असे म्हटले कोणी म्हटलं आहे मित्रांनो, तर कल्याणकारी वरून तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो कृपलानी. कल्याणकारी कृपलानी. सरनाम्याला कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे म्हटलं आहे कृपलानीने, जे.बी. कृपलानी. त्यानंतर उत्कृष्ट गद्य काव्य, उत्कृष्ट गद्य काव्य कोणी म्हटलं आहे, पंडित ठाकूरदास भार्गव. पंडित ठाकूरदास भार्गव. पंडित आहे मित्रांनो, ते हे गद्य काव्य कोण लिहिलंय, कोणी म्हटलं आहे, तर पंडित ठाकूरदास भार्गव. अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा असे म्हटले आहे मित्रांनो एम.व्ही. पायली यांनी. एम.व्ही. पायली. सर्वोत्तम मसुदा म्हटला आहे एम.व्ही. पायली. उद्देश पत्रिकेला राजकीय कुंडली म्हटलं आहे मुन्शी यांनी. कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे कृपलानी. उत्कृष्ट गद्यकाव्य पंडित ठाकूरदास भार्गव. आणि अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा असं म्हटलं आहे मित्रांनो एम.व्ही. पायली यांनी. ठीक आहे. एम.व्ही. पायली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8वा. खालील विधाने लक्षात घ्या. खालील विधाने लक्षात घ्या. विधान पहिला आहे, भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. दुसरं विधान आहे, भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. तिसरं विधान आहे, उद्देश पत्रिका संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हा प्रश्न आहे मित्रांनो. मित्रांनो एक गोष्ट इथं लक्षात द्या, विधान अ आणि विधान ब, ठीक आहे, या दोन्ही मध्ये मित्रांनो एकमेकाला हे अपोज केले आहे. बघा इथं म्हटलं आहे की दुरुस्ती करता येते आणि इथं म्हटलं आहे दुरुस्ती करता येत नाही. तर मित्रांनो तर या दोन पैकी एक विधान चूक राहील किंवा एक विधान बरोबर राहील हे आपल्याला कळायला पाहिजे. यावरून आपण ऑप्शन वरून पण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका काय, तर उद्देश पत्रिका संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते हे विधान पूर्णपणे बरोबर आहे मित्रांनो. 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते आणि आपण दुरुस्ती केली आहे कधी, तर 42व्या घटना दुरुस्तीद्वारे. 42व्या घटना दुरुस्तीद्वारे दुरुस्ती केली आहे. 1976ची 42वी घटना दुरुस्ती आहे, ज्याद्वारे आपण 3 शब्द प्रस्ताविकेत समाविष्ट केले आहेत, धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि राष्ट्राची एकात्मता. ठीक आहे. त्यामुळे पहिला विधान बरोबर आहे तर दुसरा विधान काय होऊन जाईल मित्रांनो, चुकीचं होऊन जाईल. ठीक आहे. दुरुस्ती करता येत नाही म्हणते. आणि उद्देश पत्रिका संविधानाचा भाग आहे, त्यामध्ये संविधानाचा मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते हे विधान पण बरोबर आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे, तर अ आणि क हे विधान बरोबर राहील मित्रांनो. अ आणि क. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द. शेवटी कोणते शब्द समाविष्ट केलेले आहे मित्रांनो, शेवटी म्हणजे आपण बघितलाय एक वेळेस दुरुस्ती केली आहे, ते कधी 42व्या घटना दुरुस्तीद्वारे. त्याद्वारे 3 शब्द समाविष्ट केले होते, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. ठीक आहे. तर समाजवादी हे एक शब्द आपण समाविष्ट केलाय. त्यानंतर एकात्मता आणि धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजेच काय, ए बी आणि एच, ए बी एच हे आपण उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले आहे मित्रांनो, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. ठीक आहे. तर मित्रांनो इतके प्रश्न मित्रांनो या टॉपिकवर विचारलेले होते. तर यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, प्रास्ताविका, सरनामा या टॉपिक मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सरनामा हे घटनेचा भाग आहे किंवा नाही याबद्दलचे खटले मित्रांनो. 3 खटले आहे जे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. एक म्हणजे 1960चा बेरुबारी, त्यानंतर 1973चा केशवानंद भारती खटला
आणि 1995चा भारतीय जीवन विमा खटला, ठीक आहे, जीवन विमा खटला. तर हे 3 खटले मित्रांनो सरनामा हा घटनेचा भाग आहे किंवा नाही याबद्दल आहे. बेरुबारी युनियन मध्ये म्हटलं आहे भाग नाही. केशवानंद भारती खटल्यामध्ये म्हटलं आहे भाग आहे. आणि जीवन विमा 1995चा भारतीय जीवन विमा खटला यामध्ये अविभाज्य भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे मित्रांनो. अविभाज्य भाग आहे, ठीक आहे, अविभाज्य भाग आहे. तर सरनाम्यामध्ये मित्रांनो दुरुस्ती करता येते का? हो, दुरुस्ती करता येते. केली आहे का आपण? आतापर्यंत आपण एक वेळेस सरनाम्यामध्ये दुरुस्ती केली आहे मित्रांनो. कधी? एक वेळेस. घटना दुरुस्ती कोणती आहे तर 42वी घटना दुरुस्ती. कधीची आहे? 1976ची आहे. अंमल कधी आहे तर 1 जानेवारी 1977 पासून, ठीक आहे. अंमल कधी आहे? 3 जानेवारी 1977 पासून, ठीक आहे मित्रांनो. 3 जानेवारी 1977 पासून याचा अंमल आहे. तर 42व्या घटना दुरुस्तीने आपण काय केलं आहे मित्रांनो? 3 शब्द समाविष्ट केले आहेत. 3 शब्द कोणते आहे? धर्मनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, ठीक आहे, समाजवादी, समाजवादी आणि एकात्मता, आणि एकात्मता असे 3 शब्द आपण सरनाम्यामध्ये समाविष्ट केले आहे. त्यानंतर मित्रांनो सरनाम्याला म्हणजे उद्देश पत्रिकाला कोणी काय काय म्हटले आहे तर आपण बघितलं आहे मित्रांनो राजकीय कुंडली, ठीक आहे, राजकीय कुंडली. कुंडली कोणी म्हटलं आहे तर मुन्शी यांनी म्हटलेलं आहे. राजकीय कुंडली, कुंडली म्हटलं आहे मुन्शीने. त्यानंतर कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे, कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे आचार्य JB कृपलानी, ठीक आहे. तर घटनेला उद्देश पत्रिकेबद्दल मित्रांनो आणखी आहे की नाना पालखीवाला, ठीक आहे, नाना पालखीवाला, पालखीवाला यांनी काय म्हटलं आहे मित्रांनो? घटनेचे ओळखपत्र, घटनेचे ओळखपत्र असे म्हटलेलं आहे. पायली, MV पायली, पायली यांनी काय म्हटलं आहे तर सर्वोत्तम मसुदा, सर्वोत्तम मसुदा असं म्हटलं आहे मित्रांनो, सर्वोत्तम मसुदा. त्यानंतर एक इम्पॉर्टंट महत्वाचा आहे मित्रांनो अर्नेस्ट बार्कर, अर्नेस्ट बार्कर, ठीक आहे. अर्नेस्ट बार्कर यांनी उद्देश पत्रिकेबद्दल काय म्हटलं आहे तर की नोट म्हटलं आहे, ठीक आहे, मुख्य तत्व, मुख्य तत्व, मुख्य तत्व असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो कृपलानी, आचार्य JB कृपलानी यांनी म्हटलेलं आहे कल्याणकारी, कल्याणकारी, कृपलानी कल्याणकारी असं लक्षात ठेवा, कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो कुंडली, राजकीय कुंडली मुन्शी यांनी म्हटलेलं आहे. तसेच होरोस्कोप, सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप सुद्धा KM मुन्शी यांनी म्हटलं आहे मित्रांनो, होरोस्कोप, ठीक आहे. तर इतकं पॉईंट मित्रांनो सरनाम्याबद्दल आपल्याला लक्षात पाहिजे, ठीक आहे. सर्वात आधी हे करा, त्याच्यानंतर बाकीचे करा मित्रांनो, ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.